राज्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण आता वाढत चाललंय। हत्या असतील, अत्याचार असतील आणि हाणामारी अशा अनेक प्रकारच्या घटनांचं, गुन्ह्यांचं अक्षरशः वावटळ उठलंय। याच दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये एक असाच धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सासपडे गावामध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची एका तरुणानं डोक्यामध्ये दळणाचं दगडी जातं घालून निर्घृणपणे हत्या केली। या आरोपीचं नाव आहे राहुल यादव। या घटनेनं नागरिकांच्या मध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। या आरोपीला तात्काळ शिक्षा लवकरात लवकर करावी आणि कठोर शिक्षा करावी अशी सुद्धा मागणी आता केली जाते, कारण हा एक सराईत गुन्हेगार आहे। याआधी सुद्धा त्यानं अशाच प्रकारचं एक कृत्य केलेलं होतं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रकाशजी, मला सांगा, हे एकंदरीत सगळं प्रकरण काय होतं, एक सविस्तर सांगा आणि मग आपण पुढच्या चर्चेकडे वळूयात। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी सासपड्यामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे। ही घटना म्हणजे एक 13 वर्षाची चिमुरडी आहे। त्या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रयत्न करत असताना त्या मुलीने प्रतिकार केल्यामुळे तिच्या डोक्यात एक जड अशी वस्तू टाकून तिचा खून करण्यात आला। खरं तर हा जो आरोपी होता, हा आरोपी सराईत गुन्हेगार होता। याच्याकडून पहिलं सुद्धा असा प्रकरण घडलेलं होतं। एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता आणि या प्रकरणामध्ये ही जी पीडित आता जी मृत्युमुखी पडली, या मुलीचे जे कुटुंबीय होते हे साक्षीदार म्हणून त्याच्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये साक्ष दिली होती। त्याचाच मनात राग धरून या आरोपीने या मुलीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून त्या मुलीचा खून केलेला आहे। आणि या संदर्भात आपल्या संघ बोलण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय सांगाल सर? नमस्कार। आज जी सासपड्यामध्ये जी घटना घडलेली आहे, यापूर्वी घडलेली आहे आणि अशा घटना वारंवार महाराष्ट्रात सुद्धा घडत आहेत। परंतु समाजाची आणि प्रशासनाची मी थोडीशी माफी मागून अशी गोष्ट बोलू इच्छितो की प्रत्येक वेळी आपण पोलिसांना ज्या बाबतीत दोषी धरत असता, ती सर्वसाधारण गोष्ट अशी आहे की समाज हा एक कंटिन्यू राहणारा एक पोलीस आहे, साध्या वेशातील पोलीस आहे आणि पोलीस जरी वेशातील असाल तर एक नागरिक आहे। परंतु समाज जेव्हा घटना घडल्यानंतर ह्या बाबीकडे प्रकाशानं बघतो किंवा जे आता त्या ठिकाणी जे मोठे मोठे आंदोलन होतात, आरोपीच्या घरावर पोती वगैरे या गोष्टी चालू आहेत जिल्ह्यामध्ये, तर ही गोष्ट बघत असताना ही छोटी जरी गोष्ट असली तरी समाजाच्या दृष्टीने फार मोठी बेघातक गोष्ट आहे। समाज जागृत नाही हे ह्याच्या मागचं मोठं उदाहरण आहे। घटना घडल्यानंतर मेणबत्त्या घेऊन दगडफेक करून आंदोलन करून प्रशासनाला वेठी धरणं हे योग्य नाही। त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, शिक्षा होणार, तो कायदा ठरवणार। परंतु ज्यावेळेस ही घटना घडत असते त्यावेळेस समाज हा उघड्या डोळ्याने ह्या घटना बघत असतो। कोणतीही घटना ही एका दिवसात होत नसती, त्या घटनेची फार मोठी पार्श्वभूमी तयार होत असते की सदर व्यक्ती गुन्हेगार आहे नाही हे कायदा ठरवेल, पोलीस यंत्रणा ठरवेल। परंतु समाजानं ज्या पद्धतीनं जागृत राहायला पाहिजे, युवकांनी ज्या पद्धतीने जागृत राहायला पाहिजे, त्या पद्धतीने आजची युवा पिढी समाज जागृत राहताना दिसून येत नाही आणि नुसते स्कॅन्डल, मेणबत्ती घेऊन किंवा मोठे मोठे उपोषण करून आंदोलन करून हे प्रश्न सुटणार नाहीत। तर अशा गुन्हेगारी व्यक्तीला गुन्हा घडत असतानाच जर जाग्यावर टेचलं, जाग्यावर ठोकलं आणि जाग्यावर जर शिक्षा दिली तर भविष्यामध्ये जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये अशा घटना होणार नाहीत, हे मात्र निश्चित आहे। परंतु सासपडकरांनी तर दाखवून दिलेलं आहे, त्या ज्या जो व्यक्ती होता, जो मुलगा होता, ज्यानं कृत्य केलं, या मुलाचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। ही घटना पुन्हा घडू नये यासाठी सासपडकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला, त्या बाबतीत मी सासपडकरांना धन्यवाद देतो, त्यांचा थोडंसं अभिनंदन मी करतो। परंतु सासपडकर जर 24/7 जागृत राहिले असते आणि त्या जो मुलगा आहे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, ती जी मुलगी आहे ती साक्षी अमुक तमुक देत होती किंवा त्या जीविताला धोका होता, तर अशा वेळेस गावातील लोक जागृत काय राहिले नाही? ही घटना घडल्यानंतर लोक जागृत राहिले हे ह्या मागचं मूळ कारण आहे। जर लोकांनी कंटिन्यू त्या बाबतीत जर घटनेला हे दिलं असतं, दुजोरा दिला असता किंवा त्या गोष्टीला संरक्षण दिलं असतं, तर माझ्या माहितीप्रमाणे ही घटना घडली नसती, एका चिमुकलीचा जीव गेले नसता। त्यामुळे समाजानं 24/7 जागृत राहिले पाहिजे आणि समाज जागृत असतो। परंतु या गोष्टीला काय पोलीस सुद्धा जबाबदार आहेत असं समजतंय? नाही, असं मी अगोदर या आरोपीनं सुद्धा नाही, या गोष्टी मी मान्य करतो। पोलिसांचे हात बांधलेले आहेत, कायद्याने हात बांधलेले आहेत। त्यांना आरोपी जरी असला तरी त्याला काय जागेवर ठोकता नाही, जागेवर गोळ्या घालता येत नाहीत, हे तितकंच हे आहे। सदर व्यक्ती न्यायालयात गेल्यास सुद्धा न्याय व्यवस्था या सगळ्या बाबतीत तपासून सदर व्यक्तीला जामीन देईल, निर्दोष मुक्त, फाशी शिक्षा काय देणार नाहीये। अरेबियन कंट्रीमध्ये असणारे कायदे जर ह्या देशामधील शिवसैनिक, भीमसैनिक, युवकांनी, समाजाने जर राबवले तर माझ्या माहितीप्रमाणे ही घटना घडण्याची फार दुसर हे राहील। जागेवर जर ठोकला
आणि जागेवर जर शिक्षा दिली तर माझ्या मते पोलिसांना किंवा काय त्याला दोषी धरण्याचा अर्थ नाही. त्यांचे हात हे बांधलेले आहेत, त्यामुळे त्यांना कायद्याच्या चाकूर जाऊनच कामाला लागतं. परंतु समाजाला कायदा नाहीये, समाजाला संविधान आहे आणि संविधानामध्ये जर अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगार असतील घडणाऱ्या घटनेला समाजाला न्याय देण्याची तरतूद आहे. नक्कीच काय सांगाल जगदीश सर तुम्ही? नक्कीच सर, जसं म्हटलंय की समाजानं 24/7 जागरूक राहावं लागेल. आज जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आपल्या जिल्ह्यातल्या असो, राज्यातल्या असो, देशातल्या असो, असं बऱ्याच घटना घडतात. ह्या घटना घडल्या गेलेल्या पाहिजे. तर यासाठी एकच मूळ कारण आहे, समाजानं जागरूक राहणं पाहिजे. समाज जोपर्यंत जागरूक राहणार नाही तोपर्यंत काहीच गोष्टी घडणार नाही. त्यामुळं पण प्रकाशजी मला सांगा, आता या साताऱ्यामधल्या अशा एका शहरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते, जेव्हा आत्ता काही त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जसं त्यांचं म्हणणं मांडलं की घटना घडायची आपण वाट पाहतो, घटना घडल्यानंतर पुन्हा आपण कॅन्डल घेऊन पुन्हा ते मार्च काढतो, आंदोलनं करतो आणि या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करायला भाग पाडतो प्रशासनाला. मात्र या घटना, यांसारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एक वचक बसवण्यासाठी चांगल्या कठोर कायद्याची गरज या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे. मात्र हे कुठे होताना दिसत नाहीये. या संदर्भातली काय माहिती आहे हे जाणून घ्यायला आवडेल त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून. काय सांगाल की अशा घटना घडू नयेत म्हणून शासनाने कठोर उपाययोजना आखल्या पाहिजेत, या घटना घडताना दिसत आहेत? यापूर्वी असे संसदेत कायदे झाले, शक्ती कायदा असेल किंवा त्याच्याबरोबर अजून बरेच कायदे झाले, पण हे कायदे अजून कागदावर अंमलबजावणीवर आलेले नाहीत. ह्या कायद्यानं खरोखरच समाजातील स्त्रियांचं, मुलांचं, आई बाळांचं संरक्षण होण्यासारख्या गोष्टी आहेत. पण सरकार या सगळ्या गोष्टी कुठेतरी दिरंगाई करताना दिसत आहे, हे निश्चित आहे. पण अशी घटना घडू नये म्हणून समाजानंही कुठेतरी आधीच जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक वेळेस पोलिसांना गृहीत धरू शकत नाही किंवा त्या वेटीव धरू शकत नाही. पोलिसांना फक्त गुन्हेगार अटक करण्याची मुभा आहे. गुन्हेगार आहे नाही हे कोर्ट ठरवतं, तर नंतर ती शिक्षा आहे. त्यामुळे चारही बाजूने समाजानं पोलिसांवर शेकणं किंवा काहीतरी गोष्टींना आपणही स्वतः जबाबदार आहे याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे आणि वेळोवेळी जागरूक राहून ह्या सगळ्या गोष्टी वाचवल्या पाहिजेत. त्यांची काय आमची काय सगळ्यांच्या आया बहिणी ह्या आपल्या स्त्री असतात आणि त्या वाचल्या गेल्या पाहिजेत. यासाठी शासनानं निश्चित कायदा केला पाहिजे.